फायनली बघा, आपण आता बाजार दिपवाळीचा सगळा इथं आणून ठेवलेला आहे असं खुर्चीवरती. तर मुंग्या वगैरे लागतात म्हणून एकच पिशवी फक्त खाली अशी ठेवली. आणि येता येता आम्ही महादेवाला पण जाऊन आलो, कारण त्याचं पण तुम्हाला मी कारण सांगते का महादेवाला जाऊन आलो ते. तर बघा, मी सकाळी देवपूजा वगैरे केलेली होती आणि आता होणं बघा, ही अशी रांगोळी साईडनं अशी गिरवलेली आहे. आज वसुबारस आहे, सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला सांगते की आम्ही महादेवाला का जाऊन आलो, तर इथं काल एवढा मोठा साप होता या भिंतीच्या कडेला. इकडं हा देवारा आहे आणि इकडं मोठा साप होता. काल मी कपडे वगैरे काढून घेऊन आले आतमध्ये, तर बघते अचानक तर खूप मोठा असा साप बघा तिथं होता. अगदी कुठून आणि कसा आला हे सुद्धा माहीत नाही, इतका मोठा साप होता. तर धामीन होती ती आणि अंधार होता आतमध्ये. तरी नशीब म्हणायचं, देवाची कुठेतरी कृपा असल्यामुळे मी थोडक्यात बचावले. लाईट लावली आणि ते एकदम मला चमकत होता अंधारात, त्यामुळं काय आहे बघण्यासाठी मी लाईट लावली. तर ते मला दिसलं की इतका मोठा साप होता तो. असा आम्ही 4 वर्ष झाली इथं राहायला आलो आहे शेतामध्ये. तर असं 4 वर्षात मी पहिल्यांदा घरामध्ये साप एवढा मोठा बघितला. छोटे बघितले होते, पण मोठा म्हणायला गेलं तर हा पहिल्यांदा बघितला. त्यामुळे आज आम्ही महादेवाला वगैरे जाऊन आलो. आम्हाला एक जणांनी सांगितलं होतं की महादेवाला जाऊन या पाया वगैरे पडून, त्यामुळे आज आम्ही महादेवाला गेलो होतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.